दक्षिण सोलापुरामधील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. लोकशक्ती शुगर फॅक्टरी आणि मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांच्या संयुक्त विद्यमाने आज शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी लोकशक्ती कारखान्याला ऊस देण्याचे आश्वासन दिले. पाहूया कार्यक्रमाची सविस्तर माहिती. कोल्हापूरला पण कारखाना आहे आणि सगळीकडे आमचं पेमेंट करण्याचा जो पायंडा आहे तो सगळीकडे वाखाणलेला आहे, सर्व शेतकऱ्यांनी वाखाणलेला आहे. त्याचप्रमाणे आम्ही पण इथं म्हटल्याप्रमाणे 15 दिवसामध्ये पेमेंट देणार म्हणून सांगितलं होतं आणि ते सर्व दिलं. आजच्या घडीला कदाचित सोलापूरमध्ये का कदाचित महाराष्ट्रामध्ये अगदी मोजके कारखाने आहेत ज्यांनी सर्व पेमेंट दिले, त्यामध्ये आपला एक लोकशक्ती कारखाना आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील हातूर येथील सोमेश्वर वनसिद्धेश्वर मंदिरात आज शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे चर्चासत्र पार पडलं. लोकशक्ती शुगर फॅक्टरीचे चेअरमन मानसिंग खराटे आणि सुनील गुट्टे आणि मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वात हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होतं. सत्रात ऊस वाहतूक, शेतकऱ्यांचे पगार, विविध अडीअडचणी आणि समस्यावर सविस्तर चर्चा झाली. अनेक मुद्द्यांचे निराकरण करण्यात आलं. मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांच्या शब्दाला मान देऊन दक्षिण सोलापुरातील शेतकऱ्यांनी लोकशक्ती शुगर फॅक्टरीलाच ऊसाची पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांनी सांगितलं की लोकशक्ती शुगर फॅक्टरीने तातडीने पगार काढण्यात आणि शेतकऱ्यांना योग्य भाव देण्यात यशस्वी ठरली आहे. यामुळे या कारखान्याकडे शेतकऱ्यांचे आकर्षण वाढलं आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये कारखान्याचा पहिला बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा झाला. डिसेंबर 2025 पासून पहिला गाळप हंगाम सुरू झाला, प्रथमतः पूर्ण क्षमतेने. 2025-26च्या हंगामात कारखान्याने सुमारे 1.51 लाख टन ऊसाची गाळप केला आहे. शेतकऱ्यांना वेळेत आणि चांगला भाव देण्याचे धोरण अवलंबले. उदाहरणार्थ, डिसेंबर अखेरच्या ऊसाचे बिल प्रति टन 2850 रुपये दराने दिलं. चेअरमन मानसिंग खराटे यांनी सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ऊस दर देण्याचे आश्वासन दिलं आहे. सीना आणि भीमा नदी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना न्याय देण्यावर भर असून सध्या कारखाना पूर्ण क्षमतेने चालू आहे. शेतकऱ्यांमध्ये त्यांचे आकर्षणही वाढत आहे. आलेल्या शुगर फॅक्टरीच्या अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांनी जोरदार स्वागत केलंय. त्यांना पारंपरिक घोगडी आणि काठी देऊन सत्कार करण्यात आलाय. तसेच संतोष पवार यांच्या नुकताच वाढदिवस असल्याने शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचा जोरदार केक कापून आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उत्साहाचे वातावरण होतं. यावेळी पृथ्वीराज भैया खोराटे, राजाराम पवार, बसवराज निंगफोडरे, चंद्रकांत नसरगोंडे, चंद्रकांत राठोड, विवेक पवार, सरपंच बाबासाहेब माने, उपसरपंच मुजीब शेख, माजी सरपंच श्रीशैल वनमाने, पोलीस पाटील अनिल हक्के यांच्यासह अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांनी सोमेश्वर व वनसिद्धेश्वर देवतांचे आशीर्वाद घेऊन चर्चासत्रास सुरुवात केली. लोकशक्ती शुगर फॅक्टरीचे चेअरमन मानसिंग खराटे व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना योग्य न्याय देण्यासाठी लोकशक्ती शुगर फॅक्टरी व मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांचा प्रयत्न सराहनीय आहेत. अधिक अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. पण येणाऱ्या वर्षी आम्ही आणखीन त्याच्यामध्ये काही सुधारणा केलेल्या आहेत. आम्ही ऑलरेडी आमचा आणखीन कारखाना आहे. सुनील गुट्टेजी सरांचा एक कारखाना आहे. गंगाखेडला खूप मोठा, मराठवाड्यातला सगळ्यात मोठा कारखाना आहे. अतिशय उत्तम पद्धतीने चालवला आहे. परत आमचा मिळून एक कोल्हापूरला पण कारखाना आहे आणि सगळीकडे आमचं पेमेंट करण्याचा जो पायंडा आहे तो सगळीकडे वाखाणलेला आहे, सर्व शेतकऱ्यांनी वाखाणलेला आहे. त्याचप्रमाणे आम्ही पण इथं म्हटल्याप्रमाणे 15 दिवसामध्ये पेमेंट देणार म्हणून सांगितलं होतं आणि ते सर्व दिलं. आजच्या घडीला कदाचित सोलापूरमध्ये का कदाचित महाराष्ट्रामध्ये अगदी मोजके कारखाने आहेत ज्यांनी सर्व पेमेंट दिले, त्यामध्ये आपला एक लोकशक्ती कारखाना आहे. तर हीच परंपरा आम्हाला पुढे सुद्धा चालवायची आहे. आता या वर्षी आम्ही 5000 टनाचं क्रशिंग केलेलं आहे. अर्थातच ऊस पण जास्त लागणार आहे. तुमच्यासारखे शेतकरी बंधू, अधिक तोडणी वाहतूकदार आमच्याशी जुळावेत अशी आमची मनापासून इच्छा होती. मला वाटतं जवळजवळ गेले महिनाभर आम्ही साहेबांचा टाइम कधी मिळतोय बघत होतो. गेले उद्या पुढच्या आठवड्यात जाऊया, पुढच्या आठवड्यात जाऊया करत करत शेवटी आज तो दिवस आला. आणि मी तुम्हाला विनंती पण करतो आणि तुम्हाला वचन पण देतो की इथून पुढे कायम ही रूढी परंपरा जी आम्ही पाळत आलेलो आहोत, कुठल्याही कारखान्याच्या बाबतीत असेल, पेमेंटच्या बाबतीत, मग ते कुणाचंही असू देत, तर ती कायम राखू. आणि आज त्या सोमेश्वर आणि सिद्धेश्वर मंदिरामध्ये आल्यानंतर एवढं प्रसन्न वाटलं. क्वचितच अशी मंदिरं पाहायला मिळतात, बघायला मिळतात, अनुभवायला मिळतात. रम्य वातावरण, रम्य परिसर. तर असंच एक रम्य परिसर, रम्य वातावरण आम्हाला आपल्या लोकशक्तीमध्ये सुद्धा बनवायचं आहे. वर्षानुवर्ष बघाल तुम्ही तिथे काय काय प्रगती होते ती. तर प्रगतीची त्या सुरुवात आज कदाचित मी पहिलीच अशी सभा घेत असेल या भागामध्ये. कारखान्यामध्ये घेतल्या होत्या 1-2 सभा, पण गावामध्ये जाऊन पहिलीच सभा घेत आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा पवारजी तुमचे धन्यवाद. अशीच पुढच्या वर्षी 5000 टनाचा एकदा सफल झाला पूर्ण कार्यक्रम, पूर्ण सीझन,
की पुन्हा एकदा आपण इथं सिद्धेश्वर आणखीन सोमेश्वर मंदिरामध्ये येऊन प्रथमच आपल्या गावामध्ये आमचे पार्टनर मानसिंग खुराटे साहेब आणि आमचे मित्र संतोष पवार यांच्यासोबत योग लागला आणि एक सीझन आपला शॉर्टमध्ये झालेला आहे. आमच्या पार्टनरने तुम्हाला सांगितलं. मित्रांनो, 5,000 टनाची कपॅसिटी 3,500हून 5,000 टन गाळप होईल अशी कॅपॅसिटी आपण पहिल्याच सीझनला प्रयत्न करून आपण हा पहिलाच फुल सीझन म्हणतो मी, मागचा तर ट्रायल सीझन झाला आपला. तर आपल्याला जवळजवळ 6-7 लाख टन ऊस लागणार आहे. 6-7 लाख टन. जर 120 दिवसाचा सीझन आपल्याला लाभला तर मला वाटतं आपण 6 ते 6.5-7 लाखापर्यंत जाऊ. त्याच्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त शेतकरी बंधू, वाहतूक तोडणी ह्या सगळ्यांसोबत आम्हाला संपर्क वाढवायची इच्छा आहे. सगळ्यांना ह्या परिसरामध्ये काम करण्याचा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा आम्हाला फायदा व्हावा या हिशोबाने मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की हा सीझन आणि आपल्या सगळ्यांची साथ हे सगळं जोडून यावं. आपण सगळे एक दुसऱ्याच्या कामी येऊन यशस्वी काम करण्यासाठी लोकशक्ती कारखाना अजून प्रगतीपथावर घेऊन जावं ह्याची प्रार्थना मी सोमेश्वर देवासमोर करतो. आणि आपल्याला मानसिंग खुराटे साहेबांनी जे सांगितलं पेमेंटबद्दल सुद्धा आम्ही इथे एक रीत, इथे जे प्रकार घडतो, पेमेंट करतात कधी नाही करत. मला असं वाटतं आम्ही पेमेंट देणं चालू केलं की इथे काटा पेमेंट देणं काही लोकांनी चालू केलं. बरोबर आहे की नाही? म्हणजे आम्ही पेमेंट काढला आणि लोक म्हणाले आता आम्ही काटा पेमेंट देऊ. बरं, जानेवारीतच काटा पेमेंट देणं का चालू केलं समजलं नाही. नोव्हेंबरमध्ये कारखाना चालू होता, डिसेंबरमध्ये कारखाना चालू होता. मग जानेवारीमध्ये आमचा पेमेंट निघाल्याच काटा पेमेंट द्यायचं कसं काय? काही कल्पना नाही. मला संतोष पवार साहेब पण सांगत होते तर इथली रीत आपण बदलूया. एका शिस्तीने इथे शेतकऱ्यांचं, आमचं, वाहतूक तोडणीदारांचं, कर्मचाऱ्यांचं व सगळ्या जनता जनार्दनचं, आपलं सगळ्यांचं भलं व्हावं आणि आपण सगळ्या चांगल्या प्रतीने, सगळ्या रीतीने आपण कारखाना चालवून एक दुसऱ्याच्या कामी येऊ अशी अपेक्षा करतो. आम्हाला तुमच्यासोबत बोलण्याची संधी मिळाली, तुमच्यासोबत भेटीची संधी मिळाली आणि अजून संधी मिळेल, अजून आपल्या भेटीगाठी होत राहतील अशी मी अपेक्षा करतो. 2 शब्द संपवतो.